आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मी शपथ घेतली. मला फोन हा दादांचाच त्यावेळेस आलेला प्रत्येक वेळेस की उद्या शपथविधीला यायचो. आणि म्हणून आज त्याच्या आठवणी खरोखर म्हणजे इतके प्रचंड अशा आठवणी आहेत. या जिल्ह्याकरता जे जे काही काम त्यांच्या माध्यमातून निधी आणता येईल प्रकल्पासाठी असतील, मग असे उल्लेख झाला की मग शेगाव संस्थान असेल, आमचं सिंदखेड विकास आराखडे असेल, बौद्ध स्तूपाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख झाला. जे काही असेल निधी देण्याच्या बाबतीमध्ये एकदा कमिटमेंट केलेला माणूस हे पाहिलं, एकदा कमिटमेंट केलेला माणूस मग ती कमिटमेंट कधी आयुष्यात त्यांनी वापस घेतली असं मला कधी त्या ठिकाणी आढळलं कधीच नाही. आणि म्हणून आज त्यांच्या प्रचंड अशा आठवणी आहेत, प्रचंड आहे की विचार करता करता आठवत सांगता येत नाही की आज इथं आपल्यासमोर काय सांगावं आणि काय सांगू नये. आणि आज हा नेता आपल्यामध्ये नाही. आणि भविष्यामध्ये अनेक लोकांनी सांगितले की असा नेता होणे नाही, खरंच होणे नाही. महाराष्ट्र हा थांबला नाही आहे, तर महाराष्ट्र दादांच्या दाण्यामुळे आज 5-25 वर्ष मागे गेलेलं आहे. आणि जी काही पोकळी आज निर्माण झालेली आहे ती पोकळी भविष्यामध्ये कोणी भरून काढल असं मला स्वतःला तरी या ठिकाणी वाटत नाही. अनेक कर्तबगार नेते महाराष्ट्र निर्माण झाले, अनेक कर्तबगार नेते महाराष्ट्रानं देशाला दिले. यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे अनेक नेते देशाला त्या ठिकाणी दिलेत. परंतु दादांसारखा नेता हा होणे नाही.